अहिल्यानगर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढणार का? मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर परिणाम होईल का? पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढण्याची चर्चा आहे का? यासह इतर काही मुद्द्यांवर प्रश्न विचारले असता अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. धर्मवीर संभाजी त्यांच्या पवित्र स्मृती राखण्याचा मनामध्ये पुन्हा एकदा स्वराज्याच्या ज्या साठी त्यांनी आपलं संपूर्ण प्राण बलिदान दिलं, सगळं एकदम नंतर आज हा किती पवित्र दिन आहे माझ्या दृष्टीने, आपल्या सर्वांच्या दृष्टीने. त्याची अनुभूती आज आपल्याला निश्चितपणे आम्हाला सर्वांना झाली. मी त्यांच्या या पवित्र स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आमच्या सर्वांचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं पुण्यात झालं आपल्या भूमीमध्ये. कारण अहिल्यानगरची सुद्धा इतिहासामध्ये नोंद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपल्या शहरात. आणि आज संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापन आपल्या सर्वांचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढाकृती पुतळा करून पुतळा म्हणून नाही, त्यांच्या चिरंतन स्फूर्ती ज्या आहे, त्यांनी केलेले जे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेकरता त्यांनी दिलेलं जे आपलं संपूर्ण सर्वस्व जे अर्पण केलं होतं, आमच्यासारख्या पिढीला, येणाऱ्या तरुण पिढीला त्यातून एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा. त्या स्मृती आम्हाला सातत्यानं हिंदुत्वाच्या रक्षणासाठी प्रेरणा देत राहिली. अशा प्रकारची भावना ही नेहमीच आमच्या मनात आहे राहिलेली. आणि आज मला वाटतं ह्या स्मारक अभिवादन करताना तीच भूमिका आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. जसं काही पालिका निवडणुका देखील लागलेल्या आहे, तर राज्यामध्ये तसं वातावरण आहे काय महायुती म्हणून किंवा भाजपही स्वतंत्र लढतात काय? नाही, आता स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सगळ्याच पक्षांनी ठरवलं आहे की बहुतांश ठिकाणी महायुती पुन्हा करायचं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही इतर संदर्भ माननीय मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला आहे, पण महायुती म्हणूनच लढणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरं मुंबईमध्ये दोन्ही बंधू जे आहेत, ठाकरे बंधू एकत्र येतात, त्याचा काही परिणाम होऊ शकतो का महायुतीवर काय? कसं आहे की कोणी म्हणून आल्याने परिणाम होत नाही, की जनतेचा विश्वास सरकारच्या धोरणावर आहे, सरकार जे काम करते त्याच्यावर आहे. आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व देशानेच नाही तर जगाने आता मान्य केलेलं आहे. आणि अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मंत्री काम करतो राज्यामध्ये. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आहे. सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज राज्य ज्या पद्धतीने उभारी घेत आहे, जनतेचा विश्वास पूर्णतः महायुतीच्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळं व्यक्ती केंद्रित काही नाही आहे, की नाही लोकाभिमुख काम जे सरकारच्या माध्यमातून चाललं आहे. त्यामुळं कोणी एकत्र आल्यानं ते फार परिणाम होईल असं मला कधी वाटत नाही. पण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढावं नाही लढावं, परंतु माझी व्यक्तिगत भूमिका अशी आहे की महाविकास म्हणून आम्ही जे काम करतोय ते अशा महाविकास आघाडीच्या कोणत्या घटकावर जाणं ते उचित नाही. नगरमध्ये महायुती असणार का, की शिवसेना वेगळी राष्ट्रवादी वेगळी राहणार? आणि महायुती म्हणूनच आता आज प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्या, आता मी चर्चा करणार आहोत. पण माझा प्रयत्न आहे की महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. काल पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महायुती सोबत काढणार नाही. पुण्यामध्ये काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की महायुती सोबत काढणार नाही. कोण? राष्ट्रवादी सोबत नसणार. ते पुण्यापुरतं आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतील अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पण अहिल्यानगर शहरामध्ये मात्र महायुती म्हणूनच आम्ही सामोरे जावं असं बहुतांशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. शिवसेना सोबत असेल का? पण महायुतीमध्ये आहे तर शिवसेना, उभटा नाही आहे, शिंदे सेना आहे.